टोळी जशी पंपात आली तसा डायरेक्ट विषय पंपात झाला. टोळी पंप देऊन बॅगा चेक करीत होती, ज्याच्या त्याच्या बॅगा काढून घेत होती. तेवढ्यात आमचे एक कार्यकर्ता काय म्हणतोय ते ऐका. तर जय श्रीराम भावांनो, मी विक्या ब्लॉगर आणि स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. टोळी मस्त दाबून शावगा आणून घराकडे निघली होती नाही का वाजनात. टोळी फुल दाबून जावलेली होती, त्याच्यामुळे आता काय करायचं म्हणून टोळीला फुल दर्द भरी गाणी लावून दिली. मग आमची टोळी ती काय हापकती काय टोळीची किल्ली फिरून दिली. मग मला कुठे दम निघतोय त्यांच्या नंतर मग लावला दानका. थोडं पुढं आलो म्हणलं आता काय माझ्या आहे ना, जरा अजून थोडं चांगलं लावू. त्याच्यामुळे जरा अजून दर्द भरी गाणं लावलं. गाणं तर मी टोळी करता लावलं होतं, पण गाण्याचे परिणाम माहेर दिसायला लागले होते. मला अजूनही आठवणी ताज्या व्हायला लागले होते. राहिलंय स्वप्न कमेंट करा, याचं राहिलंय नाचक्याचं. टोळीतले कार्यकर्ते नाचून आडू दमले होते. त्यांना म्हणलं जरा चहा पिऊ. आता तिकडे तर काय आपल्याला चहा भेटत नाही, त्याच्यामुळे चहा प्रेमीला थांबलो होतो. पहिल्यांदा म्हणलं चहा पिऊन घेऊ. आणि आता आमचे कार्यकर्ते असे त्यांना एखाद्याच्या वारात नेलं ते चहा पिऊन म्हणलं तरी अख्खे वारात गाजू शकते. एवढा विषय आमचा पंपात डायरेक्ट पंपात येऊन थांबलो. बॅगी चेक करीत होतो. सगळ्यांना सगळं सापडलं. सगळे दोरे बेरे वाटून घेतले. तेवढे ते कार्यकर्ता म्हणलं मै नेमका अंडर पॅन्टच हरवली. टोळी आलेली डायरेक्ट पंपात. टोळीचा विषय पंपात नाच करती काय यावंच लागते. परत एकदा कुठे जावंच लागते. सुट्टी झाली पण टोळीतल्या सगळ्या कार्यकर्त्यांना बॅगी सगळं सापडलं. पण जी गोष्ट हरवली होती ती सापडलीच नाही, कारण की ती सापडणारच नव्हती. ती मी आणि मुकादमानी येताच घाटात फेकून दिली होती गाडी पुसून. आणि टोळीतले कार्यकर्ते तर मागं झोपलेले होते, त्याच्यामुळे त्यांना काही कळालंच नाही. मुकादम बसला पुढे गाडी चालायला. परत मुकादमाला म्हणलं दांडकं घेतलंय भाऊ, परत काही इकडे येऊ नको टोळीकडे. तू तो कामाला निघा. आम्ही आमच्या कामाला जातो. उद्यापासून लय जिरली आता.